अन्या अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 31. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. चला तर सुरू करूया आजचा भाग. मागील भागात मी त्याचा विचार करून मी हसत आणि लाजत होते. पण मी त्याचा विचार का करते? का मी त्याच्यासोबत वेंधळ्यासारखी वागते? आज तर मी त्याला मिठी मारली. खरंच मी किती वेंधळी आहे, पण तो किती समजूतदार आहे. त्याने माझा पडलेला चेहरा पाहून मला किती चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं. अरे, मला हे काय होत आहे? मी त्याचा एवढा का विचार करत आहे? अन्या आपल्या डोक्याला टपली मारून स्वतःशीच बोलत होती. तर आत्तापासून पुढे आजची सकाळ अन्या व अवीच्या आयुष्यात खूप महत्त्वाची होती. कारण आजपासून 15 दिवस अवी म्हणजे अविनाश अन्याचा फ्रेंड म्हणून तिच्यासोबत पूर्ण वेळ घालवणार होता. तर आता अन्या अवीबद्दल विचार करू लागलेली. आजवर तिने कुठल्याही मुलाचे नाव काढलं नव्हतं किंवा त्याच्याकडे पाहिलं नव्हतं. पण तिच्या मनात आता अवीचे विचार येऊ लागलेले आणि ती तिच्याही नकळत गालात हसू लागलेली, जी आजवर कधीच घडलं नव्हतं. आज सकाळी अवीला थोडी लवकरच जाग आली. तसंही तो झोपला कुठं होता म्हणा. रात्रभर तो उद्याच्या प्लॅनिंग करण्यात व्यस्त होता. शिवाय त्याने मॉन्टीला देखील जागवलं होतं. रात्रभर त्याला फोन करून त्याने वैतागून सोडलेलं. शेवटी मध्यरात्री तो त्याच्या घरीच आलेला. ए मोंटी, उठणार आहे, आता कधीचा तू झोपला आहेस? अवीने उठून मॉर्निंग वॉकला जाऊन येऊन आपलं आवरलं. त्यानंतर मॉन्टीला तो उठवत होता. अरे अविनाश यार, झोपू दे ना जरा. आता कुठे पहाटेचे 5 वाजले आहेत. मॉन्टी मोबाईलमध्ये बघून बोलला आणि पुन्हा झोपी गेला. अरे मॉन्टी, म्हणूनच तर तुला उठवत आहे. हे बघ, तुला आपला प्लॅन आतापासूनच फॉलो करायला हवा. ते रिक्षावाले आता एवढ्यात तिथे येतील, तेव्हा तुला काही करून तिथे जाऊन त्यांना दुसरीकडे पाठवावे लागेल. अवी सिरियसली बोलत होता आणि त्याचं बोलणं ऐकून मॉन्टीला एकतर रात्रभर त्याने हेच सांगून त्याचं डोकं पकवलेलं होतं आणि आता सकाळी पण तेच म्हणून तो जास्तच वैतागला होता. अविनाश, माहिती आहे मला तू किती वेळचं सांगशील रे. तसंही रात्रीपासून मी हेच ऐकत आहे. अरे मॉन्टी, वैतागतोस कशाला? मी तुला आमच्या लग्नात तू दाखवशील तो ड्रेस घेईल. अवी बोलला. नाही, मला ड्रेस नको आहे. त्यापेक्षा तू तुझ्या लग्नाच्या अल्बममध्ये माझा फोटो फ्रंटला लावायचा. त्यावर मोठ्या अक्षरात आधारस्तंभ म्हणून लिहायचं, समजलं? मॉन्टी अवीकडे रोखून बघत बोलला आणि पाय आपटतच वॉशरूममध्ये गेला. त्यानंतर तो पटकन आवरून बाहेर आला आणि रेवा व अन्या ज्या स्टॉपवर थांबतात तिथे जाऊन त्याला तिथल्या रिक्षावाल्यांना पुढच्या स्टॉपवर जायला सांगायचं होतं. कारण आज अवी अन्याला त्याच्या गाडीतून कॉलेजला घेऊन जाणार होता आणि ही युक्ती मॉन्टीनेच दिली होती. म्हणून तो आता जरा स्वतःवर चिडला होता. त्याच्या या युक्तीमुळे त्याला रात्रभर जागावं लागलं होतं. किती उशीर काकू, तुमची मुलगी ना आजकाल कॉलेजला जाण्यासाठी खूपच उशीर करू लागली आहे. रेवा गेटवर उभी राहून ओरडत होती. अगं आले ना, किती ओरडतेस? अन्या आपली बॅग आणि बुक घेऊन पडतच खाली आली. काय हे अन्या, तू आजकाल खूप उशीर करत आहेस? रेवा तोंड वाकडं करून बोलली. अगं आता झाला उशीर, मी काय करू सांग? रात्री मला व्यवस्थित झोप पण लागली नाही, म्हणून सकाळी उठायला वेळ झाला. यामुळे आज मी आईला काहीच मदत केली नाही. बिचारीला आता सगळे एकटीला करावे लागणार. अन्या नाराजीच्या स्वरात बोलली. अगं राहू दे गं, एखाद्या वेळेस होतं तसं. पण तू मला एक सांग, आजकाल तुला झोप का लागत नाही? प्रेमात बिमात पडली आहेस की काय? सांग ना, सांग, कोण आहे तो लक्की बॉय? रेवा भोवया उंचावून अन्याला चिडवत बोलली. रेवा, अगं तुझं तरी काही वेगळंच असतं. अगं काल रात्री मी ते बुक वाचत बसलेली, त्यामुळे मला लवकर झोप लागली नाही. अन्याने रेवाला थाप मारली. कारण जर ती अवीचा विचार करत बसली होती हे सांगितलं असतं तर रेवाने तिला आज दिवसभर चिडवलं असतं. असं होय, मला वाटलं कोणाचा तरी विचार करत होतीस. अन्याच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन बघून रेवा अंदाजाने बोलली. अगं रेवा, तू ना आजकाल खूपच आगाऊ झाली आहेस. थांब, मी काकांना फोन करूनच सांगते. अन्याने रेवाच्या पाठीत एक धपाटा मारला व लटक्या रागात बोलली. बरं चालेल, तू सांग त्यांना,
पण त्याआधी मला सांग ना, तू कोणाचा विचार करत होतीस? रेवा आपले हसू आवरत बोलली आणि अन्याने तिच्याकडे डोळे वटारून पाहिलं. रेवा, बस झाली मस्करी. नाहीतर तुझ्या या मस्करीच्या नादात आज आपल्याला कॉलेजमध्ये जायला उशीर व्हायचा. अन्या बोलली. CTR, बरं झालं अन्याने आठवण करून दिली, नाहीतर हिचा प्रेम वेडा आज मला खूप बोलला असता. असं म्हणून रेवाने आम्ही येत आहोत असा अवीला मेसेज केला. अन्या, तू खूपच नशीबवान आहेस, कारण तुला अवीसारखा जीवापाड प्रेम करणारा मुलगा मिळाला आहे. रेवाला सकाळी अवीने केलेला मेसेज आठवला तेव्हा ती स्वतःशीच बोलली, अगं रेवा, हे काय, आज इथे कोणीच कसे दिसत नाही. नेहमी तरी इथे केवढी गर्दी असायची या स्टॉपवर. अन्य समोरच्या रिकाम्या स्टॉपकडे आश्चर्याने बघून बोलली. अगं हो, मला पण काही समजत नाही. सगळं काही माहिती असून रेवा नाटकीपणाने बोलली. थांब, तो माणूस येतोय, त्याला विचारूया. अन्य समोरून चालत येणाऱ्या माणसाला बघून बोलली. दादा, इथे आज कोणीच कसे नाही, दररोज तर किती गर्दी असते. अन्य त्या माणसाला बोलली. आणि तेव्हा तिला का कुणास ठाऊक आपण याला यापूर्वीही कुठेतरी पाहिलं असावं असं जाणवलं. मॅडम, मला देखील काही माहिती नाही, पण मगाशी 2 लोक इथून जात होते. ती बोलत होती की पुढच्या स्टॉपवर जावं लागेल, कारण आज या स्टॉपवर कोणीच रिक्षा थांबवत नाहीत. तो माणूस म्हणजे अवीचा बॉडीगार्ड बोलला व पुढे निघून गेला. अन्य, आता आपण काय करायचं? जायचं का पुढच्या स्टॉपवर चालत, की इथेच वाट बघत बसूया? कोणीतरी येईलच की मग. त्याच्याकडे पुढच्या स्टॉपपर्यंत लिफ्ट मागू आणि मग तिथून रिक्षा पकडून कॉलेजला जाऊ. रेवा बोलली. अगं रेवा, तू ना आजकाल खूपच आळसी होत चालली आहेस. इथून जवळच तर आहे पुढचं स्टॉप. त्यासाठी लिफ्ट कशाला घ्यायची? आपण चालत गेलो तर अवघ्या 10 मिनिटात तिथं पोहोचतो. तेव्हा चल, आपण चालत जाऊया. अन्या पुढे जात बोलली. तसं रेवाने अवीला कॉल केला. आता काय आम्ही कॉलेजमध्ये पोहोचल्यावर तू येतोस का? रेवा हळू आवाजात बोलली. जस्ट अ मिनिट. असं बोलून अवी काही सेकंदातच तिथे आला. तोपर्यंत रेवा पळतच अन्याच्या पुढे गेली व तिने लिफ्ट प्लीज म्हणून अवीची गाडी थांबवली. हे पाहून अन्याने नकारार्थी मान हलवली. तेवढ्यात तिचे लक्ष गाडीच्या नंबर प्लेटवर गेलं. ही तर अविनाशची गाडी, पण ही इथे कशी काय? म्हणजे गाडी चक्क अविनाश राज्याध्यक्षाची आहे का? अन्य अविनाशची एवढी मोठी फॅन होती की तिला अविनाशच्या गाडीचा नंबर देखील माहीत होता. तेव्हा तिने गाडीचा नंबर पाहिला. ही अविनाशची गाडी आहे हे लक्षात आलं, पण स्वतः तो अवी बनवून तिच्यासोबत असतो हे त्या वेळीच्या लक्षात आलं नाही. बरं झालं वेळेवर आलास, नाहीतर मॅडम पुढच्या स्टॉपवर जातच होत्या. बट नाहीच अरेंजमेंट केली आहेस हं? रेवा बोलली. हे सगळं माझ्या त्याच मित्राची कमाल आहे, ज्याला काल तू नाव ठेवत होतीस. अवी रेवाकडे बघून बोलला. मग कुठे आहे तो? रेवा इकडे तिकडे बघत बोलली. तेवढ्यात तिथे अन्या पळतच आली. रेवा, तुला माहिती आहे का, ही अविनाशची गाडी आहे. अन्या रेवाकडे बघून हसत बोलली. तसं रेवा अवीकडे डोळे मोठे करून बघू लागली. अगं हे कसं काय शक्य आहे? हे तर अवीची गाडी आहे ना, तो बघ अवी. रेवा अवीकडे बोट दाखवत बोलली. अगं पण ही तर अविनाशची फेवरेट गाडी आहे, मला हिचा नंबर माहिती आहे. असं बोलून तिने गाडीचा नंबर सांगितला. तसं अवीने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं. अरे यार, हिला तर माझ्या बाबतीत सगळं काही माहिती आहे आणि मी वेळा उगाचच आपली ओळख बदलून हिच्यासोबत मैत्री करत बसलो आहे. अवी स्वतःला दोष देत बोलला. अन्य, तुझं अगदी बरोबर आहे, ही अविनाशची गाडी आहे. आज आम्ही आमच्या गाड्या एक्सचेंज केल्या आहेत. ते काय आहे ना, अविनाश 15 दिवसांसाठी जरा आउट ऑफ टाऊन गेला आहे, त्यामुळे त्याला माझी फेवरेट गाडी हवी होती, म्हणून मी त्याला माझी गाडी दिली व मी त्याची गाडी माझ्याकडे ठेवून घेतली. अवी मनात काहीतरी विचार करून बोलला. अच्छा, असं झालं होय. पण तुम्ही तर मला बोलला होता की 2 दिवसात तुम्ही माझी व अविनाशची भेट घडवून द्याल. मग आता कसं? अन्य प्रश्नार्थक नजरेने आणि चेहरा पाडून बोलली. काय नशीब आहे यार माझं. ही इथे मला भेटण्यासाठी तडफडत आहे आणि मी इथे हिच्याजवळ असूनही तिला भेटू शकत नाही. मी असं का केलं? अवी स्वतःशीच बोलून स्वतःच्या नशिबाला कोसत होता.
अन्या तो महत्त्वाच्या कामासाठी गेला आहे, पण तो इथे आल्यावर मी पहिल्यांदा तुझी त्याच्यासोबत भेट घडवून देईल. अवी मनातच चरफळत बोलला. बरं ठीक आहे. अवी तू कॉलेजमध्ये जात आहेस ना? रेवा बोलली. हो, अवी बोलला. मग आम्हाला लिफ्ट देशील का? रेवा गालात हसत बोलली. तसं अवीने डोळे बारीक करून तिच्याकडे पाहिले. मग काय इतका खटाटोप मी कशासाठी केला आहे? अवी मनातच बोलला. हो या ना, या बसा. अवी हसून बोलला. अन्या आता तू पुढे बस, कारण आपण दोघेही मागे बसलो तर बिचाऱ्या अवीला ड्रायव्हरवाली फिलिंग यायची. रेवा गालात हसून बोलली आणि अन्याने होकारार्थी मान हलवली. अन्या तू जर माझ्या गाडीत बसणार असशील तर मी कायमचा तुझा ड्रायव्हर व्हायला तयार आहे. अवी मनातच बोलला आणि तेवढ्यात अन्या समोरच्या सीटवर बसली. तेव्हा अवीच्या मनात आनंदाने लड्डू फुटत होते. त्यानंतर ते सगळे कॉलेजमध्ये पोहोचले. आज अन्या अवीसोबत थोडं फ्री होऊन बोलत होती आणि हे पाहून अवीला बरं वाटत होतं. अन्या मला तुझ्याकडून एक मदत हवी होती. चौथं लेक्चर संपल्यानंतर अवी अन्याला बोलला. हां बोल ना अवी, तुला कसली मदत हवी आहे? अन्या म्हणाली. मला नोट्स काढून हवे आहेत. कॉलेज सुटल्यानंतर आपण लायब्ररीत बसून नोट्स काढूया का? म्हणजे मला स्टडी करायला बरं होईल. अवी बोलला आणि अन्याने होमध्ये मान डोलावली. पण त्या दोघांवर नजर ठेवणारी ती व्यक्ती रागाने धुसफूस करत होती. तर मित्रांनी मैत्रिणींनो, कोण असेल तो व्यक्ती आणि तुम्हाला अन्या अविनाशची लव्ह स्टोरी कशी वाटत आहे ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा.